इकडे आड तिकडे वीर, शिवसेनेचे शिंदे पुरते अडकलेत. इकडे भाजप, अजित पवार, दुसरीकडं दोन्ही युत्या. आता शिवसेना मनसेची होणारी युती, मराठीचा उचललेला मुद्दा, शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे. नुकताच शिंदेंनी दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे शहांची असं सांगितलं जाते. नेमकं काय झालंय सांगते. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आजची महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच पावसाळी अधिवेशनात अनिल परब आणि शंभूराजे देसाई एकमेकांना भिडले. यावेळी डायरेक्ट अधिवेशनात विधान भवनात शिंदे गटाचे शंभूराज देसाई म्हणतात, तुम्ही मला बाहेर भेटा, मी बघून घेतो. म्हणजे थेट विधान भवनात त्यांनी धमकी दिली. हे नेते शिंदे गटाचे. काल का परवाच संजय गायकवाड या आमदारांनी आदिवासी निवास आहे तिथे जे कॅन्टीन असतं तिथं जाऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा विषय माध्यमामध्ये चर्चेचा ठरला. हे नेते कुठले तर शिंदे गटाचेच. काही महिन्यापूर्वी किंवा काही आठवड्यांपूर्वी म्हणता येईल आपल्याला, भरत गोगावले जे मंत्रिपदासाठी आसलून बसले होते, आमदार आहेत, त्यांनी आमदारकी मिळवण्यासाठी अघोरी पूजा केली असे आरोप झाले जे ठाकरे गटाच्या नेत्याकडून करण्यात आले होते. संजय शिरसाट त्यांच्याकडे जी मालमत्ता आहे, त्यांच्या मुलाचं जे हॉटेल आहे त्याच्यावर सध्या चौकशी सुरू आहे. ईडीची ही जप्ती गेली आहे असं सांगण्यात येते माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार. मग या सगळ्यात प्रमुख मेन टार्गेट कोण आहे? एकनाथ शिंदे आणि हे शिंदे गटातील नेते. कारण एकनाथ शिंदे गटातील नेते वारंवार गुंडगिरी करतात असा आरोप विरोधक करतात. आता महायुतीत असल्या कारणानं अजित पवारांनी एकनाथ शिंदे गटाचं फारसं काही जमत नाही. नेहमीच त्यांच्या कुरबुरी वर येत असतात. त्यामुळं ही बाब असेल म्हणजे अजित पवार गटाशी असणाऱ्या कुरबुरी असतील. शिंदे गटातील नेते वारंवार विधानं करतायत, असे गुंडगिरी करतायत, विरोधक असा आरोप करतात. त्यामुळे शिंदे अडकलेत. आणि म्हणूनच महापालिका निवडणुकीत या सगळ्या कारणामुळे आपल्याला कमी जागा मिळतील किंवा डावललं जाईल अशी भीती असल्यामुळं दिल्लीला जाऊन थेट एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली आहे का हा सवाल देखील इथं उपस्थित होतोय. त्यामुळं आता नेमकं शिंदेंना काय करायचं सुचत नाही आहे असं देखील विश्लेषक सांगतात. ते पूर्ण अडकलेत. स्वतःच्याच गटातील नेत्यामुळे ते अडकलेत असं देखील सांगितलं जाते. खरंच शिंदे अडकलेत का? आणि आता भाजप शिंदेंना हळूहळू दूर लोटण्याचा प्रयत्न करतोय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.